टीम चांगली होती. मी स्वतःवर कधी श्रेय घेत नाही. ऍक्च्युअली झालं तो ऍक्च्युली शेवटचे आमचे दुर्दैवाने फरवरीमध्ये एक जवान शहीद झाला. ते प्रचंड गोळीबार त्यांच्यावर उभा नक्षल करत होते. त्यांना बाहेर जात ते कोडल ब्रेक करण्यासाठी प्रचंड गोळीबार करत ते बाहर जाते होते. एक ऐसे वो निकला और सामने से पेड़ के पीछे से एक गोली आता सो ट्रॅजिक. तो त्यांचे शेवटचे शब्द आहे पब्लिकेशन साठी नाही आहे. त्यांचे शेवटचे शब्द आहे की दीपक मडावी मर गए. लुक एट द डेयरिंग ऑफ आवर मैन. उसको गोली लग गई है परंतु काहीच नाही की मला गोली लागली आहे. लास्ट वर्ड्स में दीपक मडावी मर गए. दिस इज द ब्युटी ऑफ टीम. मी सांगितले तर 2 मिनिटात ती ब्रीफ केला की आणि मी ते ऑपरेशनला ब्रीफ केलं. जायचे आहे असे आहे हे लोकांनी खूप ज्यांना मारले प्रभाकर करून सर्वात मोठा कमांडर होईल. त्यांनी रे हाऊस से 4 जवानांना शहीद केले होते पडकल गावात. रे हाऊसने त्याला घेतलं आणि ते 4 जवानांना शहीद करून बाहेर पडून त्यांचे नाव ते कमांडर आहे त्यांचे नाव पडकल वीर नक्षलवादी आहेत. त्यांना आम्ही 7 फरवरीला भेटलो. त्यानंतर छत्तीसगडमध्ये पण ते राहिले होते त्यांनी पण भेटला होता. आणि सर्वात मोठी घटना घडली जेव्हा त्याचे मुख्य पोलीस ब्युरो मेंबर होते भूपती यांनी 61 लोकांसोबत 54 हत्यारासह माननीय मुख्यमंत्री यांच्या समोर आले. दॅट वॉज द ब्रेकिंग फॉर द एंटायर मूवमेंट इन कंट्री. पूर्ण देशात दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट. तर त्यानंतर 1000 लोकांनी आत्मसात केलं. 550 लोक असे बरेचसे लहान हे आहेत. परंतु म्हणजे ऍक्च्युली खूप सॅटिस्फाईंग केली होती. तर एक छोटी आदिवासी महिला होती त्यांना मुलगी झाली भामरागड. अति दुर्गम भाग आहे आणि पाऊस सुरू होता पूर आला होता. भामरागड आणि 112 गाव कटाव होते. सकाळ सकाळ मला सिव्हिल सर्जनचा फोन आला सर तुम्ही काही मदत करू शकता. त्यांना ओ निगेटिव्ह ब्लड आणि ओ निगेटिव्ह खूप रेअर ब्लड भामरागडमध्ये होत नाही. तुम्ही प्रयत्न केले आमच्याकडे बोट पण असतात. बोटने क्रॉस करण्याचे प्रयत्न केले पण त्याचे स्कोप खूप जास्त क्रॉस करू शकते. आम्ही मॅडमला सांगितलं मॅडम तुम्ही एक दिवस त्यांना बोट करून ठेवा. पुढच्या दिवस जेव्हा वेदर क्लिअर झाला तर आम्ही 350 ml की एक पिशवी हेलीकॉप्टर में पाठा पुलिस स्टेशन और वो बच गई. मैंने आज तक नहीं देखा है उनको बट मुझे वो सेटिस्फैक्शन है कि मैंने उस ट्राइबल लेडी के लिए नहीं किया उस बच्ची के लिए किया जिसको कभी मां दिखती नहीं. तो दैट इज ये छोटी छोटी चीजें. बाकी ऑपरेशन ये वो तो किया ही बट वो क्या मुझे एक और छोटी सी इंसिडेंट काफी याद आती है. एक दिन सुबह मुझे 5:30 बजे के आसपास मेरे कांस्टेबल का नंबर से फोन है. 6,500 तो मेरे नीचे पड़े. उसका नंबर सेव रहता नहीं. मैंने उठाया 5:30 बजे. त्यांनी सांगितलं की जर आपली मायको प्रेग्नेंट होती त्यांची एमनियोटिक सॅक रप्चर झाली आणि अहिरीला घेऊन जात आहे. तर अहिरीचे डॉक्टर सांगत आहे की त्यांना गडचिरोलीला घेऊन गडचिरोली अहिरी 3 तास येणार. ते सांगत होते सर मला वाटत आहे ते वाचणार नाही. तर आम्ही 6:30 वाजता सकाळी चपट वाटत आमचे कांस्टेबल की वाइफ है और उसको फिर हम गडचिरोली लेकर गए. और फिर मैं भूल गया आई फॉरगॉट दैट थिंग. 4 महिन्यानंतर माझ्याकडे एक हस्बंड वाईफ आणि एक छोटासा मुलगा घेऊन आला. तर त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला आठवण येते मी तेच आहे ज्यांच्यासाठी ते बाईने सांगितलं इसके कारण मैं और मेरा बच्चा. तो ऐसे छोटे छोटे बहुत सेटिस्फाइंग फील होते. पचहत्तर लाइब्रेरी आ गई. उडानमध्ये काय उडानमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट करतो. ज्यांच्याकडे स्किलची कमतरता आहे मोटर ड्रायव्हिंग मेकॅनिक आणि इतर जे स्किल डेव्हलपमेंट त्यांच्यासाठी आम्ही जवळपास 14,000 लोकांना स्किल डेव्हलपमेंट करू आणि त्यापैकी जवळपास 10,000 लोक इतर विभागामध्ये नोकरी करतात. आता आम्ही रोजगार शिबिर घेतले त्यामध्ये आम्ही 1270 लोकांना नोकरी बंगलोर मुंबई इकडे तिकडे. तर ते त्यांचे स्किल डेव्हलप केल्यानंतर वेब डेव्हलपमेंटचे कोर्सेस केले त्यांच्यासाठी आणि
आणि त्यानंतर त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देण्याची ते प्रोजेक्ट उडाला. एक गाव एक वाचलेले होते, एक पोलीस दादा भेटले होते. पोलीस दादा आमची पूर्वीची एस्टिमेशन होती, परंतु त्यामध्ये आम्ही ते खूप वर्क घेऊन गेलो. असे 2-3 जे आमचे स्कीम्स आहे ते स्कीम्स आपण आता प्रत्येक स्पीच मध्ये पण ते बोलायचं. लायब्ररीचं कसं सक्सेस झालं? खूप नंतर ठिकाणी लायब्ररी आहे, जवळपास 8,000 लोक तिथे सध्या ऍक्च्युअल मध्ये ते स्टडी करत आहेत आणि त्यापैकी जवळपास 250 लोकांचे शासकीय सेवेत नोकरी आहे. आणि बुक्स पण आम्ही असे खरेदी केले नाही. जैसे मैं आ गया, जैसे गडचिरोली से बहुत सारे लोग टीआई इंडियन लोग हमने कोल्हापुर इस जगह उन्होंने बुक्स भेजे. अच्छा, वाह. मतलब लायब्ररी उभारण्यासाठी आमदारांनी खासदारांनी 25,000 रुपये टॅक्स दिले. असे लोक वर्गणीतून आम्ही ते लायब्ररी उभारली आणि त्यामुळे ते पार्टिसिपेशन आहे लोकांचे की आमचे पैसे आहेत, आमची लायब्ररी, त्यामुळे ते सक्सेस झाले. त्याच्याने रोजगार योजना पण चालू केली. रोजगार मिळाला ते सर्वांना दिलं. आमचे जे आत्मसमर्पित माओवादी आहेत त्यांना पण आम्ही लॉयर्स मध्ये नोकरी लावली. 76 जे सरेंडर्ड माणूस त्यांना लॉयर्स मध्ये नोकरी लावली. 20 ते 25,000 रुपये त्यांचे पगार आहे. त्यांना पण नवी दिशा भेटले. परीक्षे काय होते की जे माओवादी आहेत त्यांचे ते मॅसेज कमी करतात. त्यांचे मतलब ते त्याला गोळीबार होऊ नये त्यासाठी जंगलमध्ये मॅसेज असे आता मला वाटते मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये असे 16 लोकांची आम्ही रिव्हर्स मॅसेज कमी केली होती. लीलावती आणि कुठला बीटचे प्लास्टिक बोलून तिकडे गडचिरोली सरची संस्था आहे डॉक्टर बांग यांच्या मदतीने आम्ही ते करून दिले. आता पुन्हा गोळीबार पण होऊ शकतात. प्रॉपर त्यांचे जे स्ट्रीम लाईनिंग आहे, मेन स्ट्रीमिंग आहे, मुख्य धारा कोल्हापूरचे काय नाही ते आम्ही पहिल्या 2 गुन्हे दाखल केले आहे. म्हणजे बारकाईने प्रत्येक गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहे आणि यांच्याप्रमाणे जर वाढलं तर त्यामध्ये आम्ही स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ऍक्शन घेणार आहे. ते आरोपी आज पण त्यांचे कस्टडी असे अमूमन होत नाही. ते पण ऑफ द रिकॉर्ड आहे की 14 दिवसची पोलीस कस्टडी भेटत नाही. या प्रकरणामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये फुल 40 डेजची कस्टडी आज मला भेटली. पहिले 4 नंतर 6 आज परत 4 दिवस भेटली. त्यामध्ये प्रत्येक अशी जी गोष्टी आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवून ते प्रत्येक गोष्टीवर आम्ही कारवाई करत आहे. पुढे पण कारवाई होणार आहे. हा ते मला सांगितले लोकांनी. तुम्ही पण फर्स्ट डे जेव्हा सांगितल्यानंतर काही लोकांनी सांगितलं क्लिअर डायरेक्शन आम्ही आमच्या लोकांना दिले आहे. त्यावर क्रॅकडाऊन करायचे आहे. मला 1-2 महिन्यामध्ये फरक दिसणार आहे. ते 100% ड्रग फ्री होणार आहे की नाही हे मी म्हणू शकत नाही. ते जुआगिरी का खेले हो एक्चुअल में गुनेगार और पुलिस जुआगिरी का खेले बट विल डू ए वेरी स्ट्रिक्ट क्रैकडाउन ऑन इट. यू विल सी इम्प्रूवमेंट. तुम्हाला ते इम्प्रूवमेंट दिसणार आहे. अहो आम्ही पन्हाळ्यावर गेलो होतो. आमच्या तालुका सगळे शिल्पीचे मेंबर्स आहेत ना आणि नगराध्यक्ष पालिकेचे छोटी छोटी मुलं चौकीची मुलं अशी गावाच्या गावं तिथे आहेत. कसं त्यांच्याकडे शाळांमध्ये कसं ते आम्ही करत आहे शाळेच्या बाहेर आणि ऍक्च्युअल में त्यांचे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क क्रैकडाउन करने की आवाज है. छोटे लोगों तक पहुंचने के लिए वो बड़े लोग जहाँ से लेके आते हैं. एक कर्नाटक बॉर्डर है, एक उड़ीसा मध्ये शेती होत आहे, यूपी मध्ये शेती. पूर्ण ट्रांजिट रूट ते येत आहे. मोठ्या माणसाला पहिले पकडले आणि नंतर छोटे क्रॅकडाउन होणार. परंतु त्याबद्दल कोल्हापूर पोलीस खूप सिरियस आहे. विशेषतः शाळेतली मुलं काही गावं येतात. आम्ही त्याच्या मुलात
काय त्यांनी असं सांगितलं की पहिल्या 10 मिनिटात जर आम्हाला सांगितलं आम्ही गेलो तर आम्ही ते करणार. इतका त्या याचा अंमल आहे. पण ती आम्हाला काही टेस्ट असतात की तुमच्या ब्रेनवर तुमच्या कंट्रोल आहे. मालेगावमध्ये पण मी गोष्ट त्यावेळी तिथे पण युथचे मेट्रोझोपाम किंवा अल्ट्राझोपाम सारखी गोळी तिथे पण मानवाने खूप कार्यक्रम तिथे पण केले. गोळीचे सप्लायर जे अहमदाबाद करणार तेव्हा ते खूप कमी झालं. तिथे पण आम्ही जे मोठे सप्लायर्स आहेत जर गेल्या आठवड्यामध्ये काय जोडी आपण ते कोल्हापूरकडे जोडणीची घटना झाली आहे. नवी मुंबई कोल्हापूरमध्ये गेली पाचगाव गिरगाव आहे ना पंढरगाव त्या माळावर पण महिला पार्टी होती ड्रगची पार्टी होती. माहिती भेटली मला सांग. परंतु कारवाई करू एकदम आय स्पष्ट झिरो टॉलरन्स आहे. ट्राय टू इन्फोर्स इट आता काय होतंय कारवाई करायला नाही तर ते कमी प्रमाणात त्यांच्याकडे सापडल्यानंतर आपण गुन्हा दाखल करू शकत नाही. त्याबद्दल काय केलं नाही. आता ग्राममध्ये असेल तर ट्रान्झॅक्शनचे गुन्हे दाखल करू शकतात. काही इश्यू नाही आहे. फक्त त्यांचे 3 क्वांटिटी असतात. कमर्शियल क्वांटिटी आणि हे तीन डिव्हिजन आहेत. तर कमर्शियल क्वांटिटीवर जास्त फोकस करू आणि जे कन्झम्पशनचे केसेस आहेत ते पण करू. आणि बऱ्याच यांनी काय केलं असतात त्या प्रयोगाने की ते कायद्याच्या बाहेर जे तेवढे एवढ्याचे असते त्यामध्ये बसण्याचे ठेवलेलं असतं. बॅकवर्ड लिंकेजेस शोधून त्यांना सोबत लावून छोटे छोटे पुड़े भी मिलते हैं. ऐसे 20 पुड़े भी मिलते हैं तो वो उस क्वांटिटी में आ जाता है. ते तेवढं आहे पण त्या ठिकाणी कुठे तेवढं आहे. टपरीमध्ये फक्त तेवढेच 5,000 होतं तिथे कायद्यात सापडत नाही. त्या संपर्काने मग दुसरे त्यांच्यावर पण कारवाई करू. तर आम्ही कोल्हापुरातल्या ज्या मोठ्या मिरवणुका असतात ती ह्या करून संपवल्या. तिथून जे येतात 10 महिने त्याच्यातले निम्मे त्या नशेतच नसतात. त्यावेळी पण आम्ही एक जेव्हा ते गणपतीचं गणपतीचं गाव जरी असलं तरी अख्खं गाव कुठले कुठले येतात त्यांच्या मिरवणुकीत सहभागी होतात. घरच्या बाबतीत ना पोलीस तर आहेच आहे पण सरांनी तर झिरो टॉलरन्स सांगितलं आणि ते बोला. परंतु याच्यामध्ये सर्व घटकांनी सांगितलं पाहिजे. सेवा ती एकदम केलं पाहिजे. आता ते सोशल प्रॉब्लेम पण झाले आहे. पेरेंटिंगचे पण इश्यू आहेत ते पोलीस बद्दल डिटेलमध्ये सांगू शकत नाही. पेरेंटिंगचे पण पेरेंटिंगचे पण इश्यू झाले. मुलांकडे मुलींकडे बरेचशा पालकांचे लक्ष नाही आहे. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम. वर्षामध्ये निष्पत्ती देतात गाडी देतात. परंतु जे कायद्याच्या चौकटीमध्ये संभव आहे ते कारवाई पोलीस करतात. तर ते काही वर्षापूर्वी IT साहेब होते नांदेड साहेब त्यांनी प्रत्येक गोष्टीला 5-5 सायकल दिल्या होत्या. पण आता आपण जर गेलं तर चोरीमध्ये बऱ्याच वेळा सायकल म्हणून जास्त घेतली आणि आता पण सकाळी तुम्ही सायकलिंग करतात. कसं काय आपलं हे आहे का फिटनेस साठी हे जबरदस्ती एन्फोर्स करू शकत नाही. आम्ही आता चांगला जिम बांधले आहे. मुख्यालयामध्ये खूप चांगला जिम बांधले आहे. मी जातो की सर लोकसभा तर त्यामध्ये लोकांना एन्फोर्स करू शकत नाही पण फिटनेसवर आम्ही लक्ष देणार आहे.